सुंदर सादरीकरण बुवानी केलेलं आहे. 15 मिनिटं बुवांची संपलेली आहेत, त्याबद्दल आभारी आहे. असू दे, तू काय करतच नाही तेव्हा शिकतो सगळं केला तर येणार नेहमीच. बुवा थंडी वाजत असेल तर जावा गाडीत बसा. खरं सांगतो काय आपलं काय विषय नाही तुमच्याबद्दल. काय ठीक आहे, प्रत्येकाची तब्येत कधी कधी साथ देत नसता, बरोबर की नाही. तर आपण त्या तब्येतीवर बोलण्यापेक्षा आपण आपलं मत मांडायचं आहे. त्याच्यामुळे थोडासा इफेक्ट सोडावा, थोडासा, जास्त नको. जास्त वेळ नाही, 35 मिनिटात जे दिले त्याच्यामध्येच करण्याचा प्रयत्न करणार. बुवानी जवळजवळ गजर 35 मिनिटाचा रुपावली करून टाकला नाही, त्याच्यामुळे काय विषय नाही, तो त्यांचा विषय आहे. काय आहे पण हॅलो इफेक्ट थोडं हॅलो एकदम जास्त नको. हॅलो हा राहू दे. सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यानं आणि सद्गुरू साईनाथ त्यांच्या गाण्यानं करणार. आणि जे जे बुवा बोललेले आहेत थोडक्यामध्ये प्रयत्न करणार, ते पूर्ण करण्याचं काळजी करायचं काम नाही. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या परी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण
या ठिकाणी हॉटेल ओमकार लाड, बरोबर ना, यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या या हॉटेलचा धंदा अतिशय सुंदर चालू दे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. आर्यन कावले यांच्याकडून आमच्या 50 रुपयाचं पारितोषिक प्रणवसाठी आले. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंता चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आमचे दिगंबर मोरे यांच्याकडून जीपे वरती माझ्यासाठी 200, आमच्या समीर कदम बुवांसाठी 200 आणि आमच्या पुजारी बुवांसाठी 200 असे 700 रुपयाचं पारितोषिक आले. मनपूर्वक स्वीकारतो. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याचप्रमाणे आदरणीय मंगेश धुरी यांच्याकडून माझ्यासाठी जीपे वरती 500 रुपयाचं पारितोषिक आले. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंता चरणी प्रार्थना करतोय आणि बक्षीस स्वीकार करतोय. धन्यवाद. काय आहे, कावळ्याच्या शापान कधी गाय मरत नाही. हे पुजारी, तू काय सांगितलंस? या मांडेश्वराजवळ सांगतो की माझ्या टकल्यावर गेला पुढच्या वर्षी तुम्ही टकले व्हाल. तुझ्या शापान आम्ही टकले होणार नाही. तू फक्त वरणा काळो होस माका वाटत होता, पण पोटात पण काळो होस आज माका कळला. देवा शकतो. तुझी जीभ काढ रे बाहेर, बघेला आला की काळ्या लाली केलं सा तू पोपटच टाकीने भिरकटावून तुका काय माहिती नाही अजून जांभळ्या कायची जाती. हा, तू हलक्यात माका घेत बँडराच्या खाडीत टाकीने बुडवून नेऊ. तुझे डोळे फुटलेत का रे? माझ्या पेटेवरचा बॅनर वाच. काय गाव केळवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आणि सुरुवातीक पण जेव्हा हे केला ना मी, त्यावेळेला पहिला नाव घेतला तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, गाव केळवली. तुझ्या कानपूर मध्ये हडताळ रे. काय डुकरासारखी मुस्कुरी हलवतानी वरना गांजा डुकर खाईन आणला. ए आणि तू काय ऐकून घेत मान टाकून? ए तुका कुत्रो बोलायचं नाद नाही रे. निर्लज्ज येऊ माणूस शकलाच कसली कर्माची आपली. माझ्यासारख्यांना जीव दिला नसता. तू नको जावे. अरे पुढची बारी होई तू माका. तुझी माका दयात आय शपथ. रे मांडेश्वरा, पण तो वर्णाने सांगता हल्ली मी सोडलंय. अरे तुका सोडून आम्ही सांगितलं? अरे सोडलंच म्हणून वाचलंच. नाही तर कांडाला आमका दिवस लागला असता. ते अंगठी होत ना, अंगठी हो खोटी हो. आता उठून गेलंच नाही. हगीच लावून आलं काय रे तू? आम्ही 2 वेळा जाऊन आलो रे. तुझ्या मानेवर अवदसा बसली. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जाऊ नका हो. आहेस ना आणि काय म्हणतो तू? बरोबर ना? तुझं म्हणता काहीच नाही माझं. तुम्ही मरा तिकडे. आणि तो सांगता मी पाकिस्तानात आलोय काय? अरे त्या देशाचं नाव पोटावतो. पाकिस्तानचं नाव घेते जेव्हा तुम्ही. हा, आमच्या दिगंबर मोरे यांच्याकडून जीपे 200 रुपये आमच्या प्रणवसाठी आले. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. ए आणि तू काय सांगतो? शेजारी बघू चष्मा वापरतात. ते बिचारांनी किती जणांनी चष्मा लावले. सकाळी त्यांची बायको काय म्हणते, रात्री बारी बघू नका. ते तू जग माझ्यापेक्षा. आयुष्य पण सांगतो, माझं आयुष्य पण तुका लागू दे. तुझे केस आणखीन वाढू दे. त्याची हद बाजूची झालर ती पण जाऊ दे. कारण तू माका टकलो करू चाललो. असू नको. सगळ्या तोंडात ना बाहेर टाकली. नको 20 वाला, नको 90 वाला, 60-30 क्वार्टर वाला. तुझ्यासाठी नाही सोडला ना म्हणून. त्याच्यासाठी ते दात पहिलं पॉलिश करून घे. तुम्ही चाळ जांभळे 15 मिनिटं 35 मिनिटं. तुका लाज नाही रे? 35 मिनिटाची रुपावली गेलं गजर. उठून जा घराकडे, मी बघते. भारी घे. नको 20 वाला, नको 90 वाला, 30-60 क्वार्टर वाला. बाबांनो सांभाळा रे स्वतःला. रेडा घेऊन यमराज आला. कधी येईल सांगता येत नाही. तिकडनं बॉम्बा टच आहे.
अरे काय बुवा, सगळे जगू देतो बरोबर की नाही. कोणाचा वाटोळा करण्यासाठी आमची भजनं नाही ती, आहे की नाही. माका वाईट एकाच गोष्टीचा ए पोलार्ड का तू खळूक देत नाहीस तर. ए त्या पोलार्डने खड्डच पाडला, बाकी काही नाही तुझ्याकडं. तू अख्खी जिंदगी त्या टकल्यावर जगलंस. खरं सांगते तुका, बाकी सुंदर आहे तुझा. पण त्या 500च्या नोटीवर तो फोटो आतो तुझो हा, त्यानं चष्मा लावला, तू लावलंस आणि सगळ्या तुळतुळता तिकडे तुझ्या इकडं हा. आणि ह्यो काय सांगता, जांभळो कलर माका दिला. तू झोप ना बाबा, तू झोप. काय बोलू रे बाबा, नको नको. ए 12 पोराची पहिली होती रे. मी जनगणना करू गेलो नाही पुजारे. मगाच पासून सांग मी नाही केलं, मी नाही. किती खोटं बोलशील तू. अरे त्या धर्मराजा एकदा खोटा बोलला महाभारतात, एकदाच खोटा बोलला. पण तो जो गेलो ना वर स्वर्गात, त्याच्या डाव्या पायाचा अंगठा घडून पडला. ह्यो अहिल्यापासून खोटा बोलता, याचा काय काय घडून पडत भगवंतच माहिती. आणि वर्णन ह्यो सांगता केळा खावा. ए केळा खायचा. बाकी बुवा काय त्यांनी सुंदर सांगितलं. हल्ली सोडल्यामुळे अंगठे हातात आले. त्यासनी सांगितला नाही होता, दारू सोडा आणि पाणी पिवा. मग तेच निळूपुरीने सांगितलं नाही, तू ऐकलंस आणि पाणी पिऊ लागलं. त्यानं सोडला दारू सोडा आणि पाणी पिवा, म्हणून तू पाणी पितस. त्यानं सोडला. ती अंगठी मधली मस्त आहे. निरान तुमून तुमून खडं झालेले ते फेकून देऊन डॉक्टरांनी सांगितलं 35,000 झालं त्याची ऑपरेशनची प्राईस. त्यानं हातात घातला ना आठवण यावं दे म्हणून, मूत खडा. हा तरी ब्रॅसलेट नाही त्यात, किती खडं होत त्याच्यात. बाकी मग सुंदर ना बँड्रा काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म हे कोणाला चुकलं नाही. विश्वाचा विधाता त्याला कर्म चुकलं नाही. त्याच्यात तुमचा आणि आमचा काय आहे, बरोबर की नाही. कोणाला कर्म चुकणार आहे. एक लक्षात घ्या बुवा, आयुष्यामध्ये आहे ना, मी कधीच म्हणणार नाही तुम्ही व्यसनाधीन व्हा म्हणून. व्यसन सोडा, आणि व्यसन सोडलात ना तरच हे जीवन सुंदर आहे हो. नाहीतर लक्षात ठेवा 60% पिढी जी आहे ना आमची, ती आता व्यसनामध्ये आहे, बरोबर की नाही. 60%. पण बाकीच्यांची बघा, 99% पिढी चांगली आणि 10% पिढी व्यसनात आहे. पण आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही जगतोय. पण त्या स्वराज्यात आम्ही वावरताना अरे 1500 रुपये देऊन सरकारने फक्त लुटला ना आमका. पण महिला सुरक्षा कायदा येणं पण गरजेचं आहे. नाही तर 4-4 वर्षाच्या चिमुकलेवर अत्याचार होतोय ना बुवा. तू काळपांटलं दुसऱ्यावर जळून जळून तुझा चेहरा गोरो होतो, पण जळून जळून तुझा काळा झाला. ऐकलं काय म्हणा करता येते माहिती नाही अजून. काय पाकिस्तान, अरे कशा पाकिस्तान, पाकिस्तानचं नाव घेतात. रागावलं नाही ना. हेनं सांगत माझी दाताडे घ्या, तुमची टकलू हेवनांची घ्या, माझी जांभळावली बॅग घ्या. जांभळा फेकून मारलं ना तर खै खै पडतील ती बघा. टेन्शन मी आई शकत काय ना फक्त तो कुंचावलो बुवा, कुच्च्यावर नशीब नशीब मध्ये पू नाही लावलंस, नाही तर कुच्च्याचा काय झालं असतं तर विचार केला. कुच्चाव बुवा, एक फक्त गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्याकडे ज्यावेळेला आपण बोट टाकवतो ना त्यावेळेला उरलेली बोट आपल्याकडे पण फिरलेली असतात मंडळी. त्याच्यामुळे दुसऱ्याकडे बोलताना 50 वेळा विचार करून बोलायचा. असं नाही आहे की जांभळे बुवा मुंबईवरनं आले, बुवा पोटा पाण्यासाठी 100% जायला लागतात. एकटो नाही ये तकडं बघ, नंतर लिहू, नंतर तलाट्याने काय तो सरपंच बन. आता इलेक्शन झाला, दुसरा इलेक्शन होतं तेव्हा यो आहे ना, यो गावचो ना, यो मुंबईकच राहता. ठीक आहे, तो तिकडं ना तो पण मुंबईत राहता, तो तिकडं ना तो पण मुंबईकच राहता. हे 4 जण आम्ही मुंबईवर राहिलो. 750 इंटू 4 जणांची येण्या जाण्याची तिकीट कर. डोक्यावर ती पेटी घेऊन घरात जाशील खर्च बघून. कळला? तू ये ना मुंबईत फुकट करून जा ना बारी.
आता कशी डोळे फिरली? दुसऱ्याकडे बोट दाखवणं खूप कठीण आहे. आता हिसाब काय कर्मा करतोस? अरे सपली सुपारी, हिसाब करता सुपारी वल्लू नारू काय काय. बाकी तू भारीच रे. कसा पडून राहायचा आहे तुझ्याकडनं शिकायचा. आम्ही दोघांनी जॅकेट घातलेली बघत ना तिकडं काढून इलो का तर जॅकेट बोले बोलू खवे ना. बाकीच्या टायमात बरोबर घालतस तू. अरे तुझ्यासारखं काळवण रूप बुवा माका माहिती किती आहे तो सिंधुदुर्गात. तू एकटोच जळकंड बुवा तू. माहिती आहे नशीब त्याका सुरुवातीकच तुम्ही पैसे दिलात. जर ते इकडे येले असते ना तर तो थैसूनच बोललो असतो मी काय भजन केला नाही काय, मी काय देवगडचोच नाही काय, माका कुणी दिलानच नाही काय. अरे तुझी सगळी मी नाडी ओळखू ना. लक्षात ठेव. तो मचो आता लिहता कर्म आपले वाचशील त्या. चष्म्यात छान दिसत नाही. चष्मा लावा बुवा सुंदर आहे. असो गजर टायमामध्ये घेणार. चाय चाय देऊन टाका दिसली थोडी. नाही खरोखर आमच्या चायवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गजर हा टायमिंग मध्येच घेणार. मंडळाच्या शब्दाच्या बाहेर जांभळे बुवा अजिबात जाणार नाही. 100% बक्षीस पडो नाही पडो माझ्या पोटापुरता मला झाला. ऐकलं? ए तुमका काय करूचे दोघांनी काशी करा. माझा काही विषय नाही आहे. ऐकलं? आता तू पुजारी खोजवीत राहा आता यो मधली कदम आपलं दम दाखवीत राहू दे. माझा काही विषय नाही आहे. गजराला सुरुवात करतो पण माझा गजर जो आहे तो 100% माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेला हा जन्म काय आणि आपल्याला कसं जगायचं हे सांगण्याचा प्रयत्न करणार. कारण 35 मिनिटं आहेत आणि त्या 35 मिनिटांमध्ये एकच गोष्ट सांगतो बुवा. मांडेश्वर कधी कोणाचा वाईट करणार नाही. कधीच कोणाचा वाईट करणार नाही. कारण जो वाईट करेल म्हणून त्याच्याकडे गाणं करील ना त्याची पुढच्या वर्षी येताना जी आहे ती पण शिल्लक राहणार नाही. एवढी गॅरंटी लिहून ठेव. जांभळ्याचा शब्द आहे. कारण दुसऱ्याचं वाईट करणारा कधीच स्वतःच चांगलं करून घेत नाही. म्हणून सांगतो ऐकून घे रे भावा नको खात बसू मावा जाईल जिंदगी फुकट तुझी जाईल जिंदगी फुकट तुझी. तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी. तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी. जाईल जिंदगी फुकट तुझी जाईल जिंदगी फुकट तुझी. तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी संभाजी. लढले राजे संभाजी. तुमच्यासाठी कोण लढले? राजे छत्रपती राजे संभाजी राजे आणि शिवाजी राजे. म्हणून आज आम्ही भजन पूजन कीर्तन करतोय. मुलांना लक्षात घ्या नाहीतर आज इकडं काही वेगळाच चालू असला असता. म्हणून त्यांचे उपकार जसे आईचे उपकार आहेत तसे माझ्या राजांचे उपकार फेडू शकत नाही. आमच्या गुरुवर्य दुर्वास गुरुबुवा यांनी तळेबाजार आणि कणकवली येथे सुश्राव्य संगीत भजनाचे क्लास चालू केलेले आहेत. ज्यांना कोणाला तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी सर्वांनी घ्या. कारण अतिशय सुंदर आणि गोड गळा आमच्या दुर्वास गुरुबुवांचा आहे आणि त्यांना सहकार्य करा. आणि सुंदर भजन शिकण्याचे क्लासेस त्यांनी चालू केले आहेत. तिथे ऍडमिशन घ्या अशी मी विनंती करतोय. तू म्हणशील शोभाचा छावा नको व्यसनाधीन होऊ रे बाबा. काळ कधी येईल पुन्हा ना ठावा शत्रू आपला आपण ओळखायला हवा. नुसती दाढी मांडली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे छावे झालो नाही.
वाईट एका गोष्टीचा वाटला. बुवांनी मका किती काय बोललो याचा अजिबात मला वाईट नाही वाटला. पण एखाद्या बुवाला स्टेजवर ज्या वेळेला सांगायला भाग पडतं ना की मी ह्या घेत होतो ते आता सोडला, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे भजन क्षेत्रामध्ये आपण भजन करतो म्हटल्याच्या नंतर तुम्ही त्या क्षेत्राचं पावित्र्य राखलं पाहिजे. आज देवगडची शान म्हणून आम्ही युट्यूबला सांगतो ना, मग देवगडच्या शानने युट्यूब लाईव्हला सांगायचा मी घेत होतो आता हल्ली सोडलो. अरे बुवा ठेवू दे ना, घराकडे ठेवा ना तो विषय, नाही घ्यायचा अशा ठिकाणी. चुकला तर 100% तुम्ही मला म्हणा, त्याचा का विषय नाही. पण आम्ही सांगतो ना पुजारी बुवा आमच्या देवगडची शान आहे, आणि तोच बुवा जर देवगडचं नाव सांगत असत मी घेतोय, ही चुकीची गोष्ट मला वाटतं. मामा चुकलं तर चुकलं, बरोबर तर बरोबर. माझं काय वयवरनं भांडण नाही आहे आणि मी काही देऊच जात नाही. बुवा सांगितलंय की बारा बोरा ह्यो काय जनगणना अधिकारी होतो काय, ठीक आहे. मी काय बघू गेलो नाही तुम्ही किती घेतलं असं नाही किती काय. आता तुम्ही माका माहिती आहे तुमचा राग येतो नो, पण जांभळो ना सत्य बोलता. कारण तुमच्याकडे बघताना ना गणेश जांभळे एक वेगळी प्रतिमा म्हणून बघतो, बरोबर की नाही. एक विनोदाचे बादशाह म्हणून बघल्याच्या नंतर तुम्ही ती गोष्ट चव्हाट्यावर मांडायची नाही. जांभळेने नाही मांडली. ह्या इथला जे आहे ना एंड्रू, त्याचा काय उपयोगच नाही. काय नाही, तो गेलो त्याला पडली नाही काय. तुम्ही मरा दोघांनी आपटून, तू टाकल्यावर आपड आणि जांभळे आपटून मारा घे, ते तो काही विषय नाही आहे. तो पाकिट घेतो हे तू मेलच पाण्या काऊन काम आणि मी गेलो आपटून. तो म्हणतो पांडेश्वराची मी प्रार्थना करतो की त्याला सुख समृद्धी देऊ दे, सद्बुद्धी देऊ दे. जशी येणं एका दिला ना सद्बुद्धी, पाया पडतो तुझ्या. हे विषय नको करू, आई शपथ सांगतो. काही ती सगळी गेली ना तरी चालती ना, पण तो विषय पुन्हा नको. आणखी हातात अंगठ्या वाढू दे तुझ्या, एखादी द्यायची इच्छा नको होऊ दे, पण वाढू दे. पान खाता पण सत्य परिस्थिती आहे मंडळी, व्यसनात व्हायचं नाही. कारण राजांचं स्वराज्य आपण सांभाळतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म हे कोणाला चुकलं नाहीये. तुम्हाला आणि मला पण मरायचंच आहे. झाडाला माहिती नाही आपलं पान कधी गळणार आहे, त्यामुळे तुम्ही आणि आम्ही गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा, बरोबर की नाही. विश्वाचा विधाता त्यानं अख्खं रामायण अख्खं महाभारत घडवलं ना, पण शेवटी यादव कुळाचा नाश स्वतःच्या होत असताना सुद्धा एकाही आपल्या पुत्राला सुद्धा वाचवू शकला नाही हो. त्यात तुमचा आणि आमचा काय विषय, बरोबर की नाही. कोण जगणार आणि कोण मरणार आहे, पण मरेपर्यंत लक्षात ठेवा ह्या देवगड वासियांसाठी चरणी नतमस्तक आहे. मरेपर्यंत तुमची अशी कायमची एकजूट राहिली पाहिजे, नाहीतर काय उपयोग नाही हो. आज बुवा सांगितलं पाकिस्तान, अरे लांब राहू दे पाकिस्तान. आता फक्त भाव आणि भाव याच्यामध्ये मारामारी चालली आहे. एवढ्या जागेसाठी खून पडत चालले आहेत हो. मला सांगा त्या एवढीशा जागेसाठी तो जागा घेऊन जाणार आहे का पोटावरना, नाही ना. एक लक्षात ठेवा, 5 भाऊ लढले त्यावेळेला कौरवांचा नाश झाला. 5 पांडव, 2 भाऊ लढले, राम लक्ष्मण, रावण मारला गेला. पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव, संसाराचा वाटोळा झाला. म्हणून एकच सांगतो, भावांनी भावाची साथ द्यायला शिका. बाकी जिंदगीत काय नाही. आपला माणूस मोठं करायला शिकलं पाहिजे, आपला माणूस मोठं करायला शिकलं पाहिजे. मुंबईत एखादा गेला ना, त्याला राहायची जागा नसेल ना, तर आज घाटावरच्या लोकांचं बघा, प्रत्येकाची एक रूम आहे. आमच्या कदाचित देवगड वासियांकडे पण बऱ्याच प्रमाणात आमच्या मालवण पासून लोकांच्या रूम आहेत. ती एखादी रूम आम्ही पण घेतली पाहिजे आणि आमच्या मुलांना तिथं राहायला भेटलं पाहिजे. ही संघटना खूप महत्वाची आहे, नाहीतर काय उपयोग आहे मला सांगा ना. आज तिरंगी सामना आहे, तिरंगी सामना ह्या मंडळाच्या मनात आला असं ऑर्केस्ट्रा पण ठेवू शकले असते, एवढे पैसे उभे केले असते आणि खर्च केले असते. पण का ठेवलं, कारण हरिनाम चाललं पाहिजे. आणि त्या हरिनामात आम्ही सांगणार मी घेत होतोय, मी सोडलंय. अरे शिरा पडली तुमच्या तोंडार, ये तुम्ही भजना सोडा आणि कलमाव फवारणीच करतो, ये बाकीचा उपयोग नाही. काय महिन्यास करता 20 भजना, अरे 20 घाल, तुझ्यापेक्षा मला घाल आणि मार. नावान मरतोय मी आता. काय डोकाने तापवलंच माझा असतो. त्या दिवशी बरं केलं होतं बुवा घरला काय तर, आज काय तर डायरेक्टच सांगून टाकलं. असं नाही बुवा, चव्हाट्यावर आणायचा जांभळे बुवा पण जोडीये खत, याचा बाण जरा ठेव. काय बघा मुस्कुटी डुकरासारखी फिरव. तू म्हणशील
पडले भूक स्वराज्याची एकची मणी निस्वार्थी मावळे लढले स्वराज्याची भूक प्रत्येक मावळ्याच्या मनात होती म्हणून स्वराज्य निर्माण झालेला ही गोष्ट लक्षात घ्या. रात्री अमावास्या जरी असली तरी आईने कधी थांबवलं नाही शिवबाला. जर आईने थांबवलं असतं ना शिवबाला तर आज 365 किल्ले भेटले नसते. ही गोष्ट लक्षात घ्यावा. 7 सतर्क नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजीराजे वयाच्या 14व्या वर्षी लिहितात है की नाही. 120 लढाया आपल्या कारकिर्दीमध्ये एकदाही न हरणारा राजा कोण असेल तर छत्रपती संभाजी राजा. पण आपल्यातलेच नालायक ज्या वेळेला निघतात आपल्यातलेच नालायक निघतात ना त्यावेळेला राजे पकडले जातात. म्हणून सांगतोय आयुष्यामध्ये गद्दारी करणाऱ्या बरोबर दोस्ती करायची नाही. शाळेत दोस्ती करा पण दोस्ती शाळा केलेली खपवून घ्यायची नाही. ही वास्तविकता लक्षात ठेवा. बाकी काय नाही. नाहीतर एवढं केलेलं सगळं स्वराज्य आहे ना कधी हातून जाईल हे सांगता येणार नाही. बुवाने सांगितलंय ना की जांभळे बुवा तुला किती पोरं आहेत ती सांग. आम्ही फक्त अमदो हमारे देवर थांबलो आणि आता नवीन हिंदूंसाठी एक नवीन स्कीम आलेली आहे. 3रा मुलगा झाला 25,000 आणि 4था झाला तर 32,000. युट्यूबला सर्च मारून बघा बुवा. का माहिती आहे ना कारण काळ कधी कुणासाठी कसा येईल ना सांगता येत नाही. तू फक्त बंदूक धरून राहू पेट काढी. आता तू म्हणता जांभळ्या कधी देतस माझ्याकडं द्या ना 40 मिनिटाच्या नंतरच द्या ना. तुमका लवकर नाही दोघांका कारण तुम्ही लवकर देतास ना तर व्यवस्थित होता. मी पण विचारच करून शटकत होते पुढं. म्हणून सांगतोय काळ रात्री गडधूर चढले काळ रात्री गडधूर चढले तुमच्यासाठी रागातील पडले भूक स्वराज्याची एकटी मणी निस्वार्थी मावळे लढले रयतेच्या मनासाठी कधी हटले नाही पाठी रयतेच्या मनासाठी एकनिष्ठ होते स्वराज्याशी एकनिष्ठ होते स्वराज्याशी साठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे संभाजी छत्रपती लढले राजे संभाजी एकदा आठवा मनात माझी धैर्यवान माणूस रे चांगली तेव्हाचे मावळे होते आताच्या मावळ्यासारखे नाहीये. थोडेसे काय पैसे दिले तर तो इकडचा तिकडे जातो. तेव्हाचे मावळे होते मीठ भाकरी खाऊन उपाशी तानी लावून स्वराज्यासाठी लढत होते. म्हणून म्हणतोय आज एवढं स्वराज्य दिले त्यांच्यामुळे दिले. सिंधुदुर्ग किल्ला दिला हा महाराजांनी दिला. का दिला कारण तेव्हाच्या मावळ्यांची साथ होती म्हणून दिलाय. म्हणून सांगते बघा एकदा आठवा मनात माझी धैर्यवान माणूस रे चांगली कीर्तिवंत इंदुरकर हिरोजी शक्तिमान यासाठी नसुयारी काय सांगू तुम्हाला ते हंबीरराव मामा मुघलांना त्यांनी किती लावले हो कामा वेशभूषेचे बादशाह बहिरजी वेशभूषेचे बादशाह बहिरजी छत्रपती लढले राजे संभाजी छत्रपती लढले राजे संभाजी होता जीवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून वाचला शिवा मित्र साथीदार कसा असावा
हळदी तळ्याच्यासारखा असावा, जांभळ्याचा टकला होऊन जाऊ दे. किती रे मनात ना काळा घेऊन इलं होतंस घराकडनं, आज त्या हय वकून टाकलं शा. एकांकडे दुसरा वाकला, तू इथं वकलं. असू दे, चांगली प्रगती आहे बुवा, आणखीन 10 अंगठ्या होतील अशानी. असं चांगलं माणूस. पण बुवा तुमच्याबद्दल मला राग अजिबात नाही, पण लक्षात ठेवा स्टेजच्या प्लॅटफॉर्मवर नको ती गोष्ट अजिबात मी पुढे असताना तरी करायची नाही. कारण मी एक तुमच्याकडे बघताना वेगळ्या उद्देशाने बघतो. संदीप पुजारी बुवा, माझ्यासाठी तुम्ही किती जरी मला काय बोललात तरी मला त्या गोष्टीची अजिबात चिंता नाही आहे. कारण तुमच्याकडे बघताना मी जोक्सचे बादशाह, विनोदाचे बादशाह म्हणून बघतो. एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी झाल्या पाहिजे म्हणून सांगतोय. होता जीवा म्हणून वाचला शिवा, मित्र साथीदार नसा नसावा. मित्र आपल्यात झाले ओ जेव्हा, मित्र आपल्यात झाले ओ जेव्हा, मुघलांना कळला गणी मी कावा. ज्यांच्यापर्यंत हा साऊंडचा आवाज जात असेल, हे स्वराज्य सांभाळायचं असेल, आपला परिवार सांभाळायचा असेल तर व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. आणि बुवानी सुंदर केलंय, त्याबद्दल बुवांच्या मनापासून आभार. आणि मधल्या बुवांचे देखील आभार मानतो आणि परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की त्यांना सुद्धा सद्बुद्धी देऊ देत, अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. म्हणून म्हणतोय, म्हणून वचन द्या आज तुम्ही राजाला, व्यसन सोडा सांभाळा स्वराज्याला. बरोबर टायमिंग 35 मिनिटांमध्ये गजर संपवला. मंडळाच्या आदेशाप्रमाणे चुकून सुद्धा 1 मिनिट एक्स्ट्रा घेतलं नाही आहे. 33 मिनिटं झाले, 2 ते 3 मिनिटात सुपारी मंडळानं दिलं नाही, त्याच्यामुळे त्या मंडळाच्या आदेशाचं पालन करणं आम्हा तिन्ही बुवांचं काम आहे. त्या पद्धतीमध्ये जातोय. या ठिकाणी आदरणीय योगेश बाणे
यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक गजरासाठी मनापूर्वक स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. परमेश्वरा, ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिल्या नाहीत त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण कर आणि ज्यांनी नाही दिल्या नाहीत त्यांच्याही मनातल्या इच्छा पूर्ण कर. त्यांच्याही घरामध्ये सुख समृद्धी सदैव नांदू दे अशी भगवंताची प्रार्थना करून या ठिकाणी टाळावरचा गजर घेतोय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी आदरणीय संतोष राणे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. आदरणीय संतोष राणे यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय आणि बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.